राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे। रामरसाची चवी आन रस रुचती केवी, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे। तुका म्हणे चाखोनी सांगे, मजा अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचने आहे, विश्वासे अनुभव पाहे। श्री रामचंद्र कृपालु भजु मन, हरण भव भय दारुणम, नवकंजलोचन कंज मुख कर, कंज पद कंजारुणम। थोडा विकू दिला तर चालेल गाताने। श्रीराम श्रीराम लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणागरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। यस्यांगे च विवादि बुधरसुता, देवापगामस्तके भाले बाल विदुर्गले च गरलम, यस्योरसि व्यालराड सोऽयं भूति विभूषणः, सर्वाधिप सर्वदा शर्व शिव शशिनभः, श्रीशंकरः पातु माम्। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलंकांगतेजोदिकामोदिभक्तं, खलानीशवादा पणोदार दीक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं, मृत्यार्तिहं प्रणतबालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविंदं। मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला, हा अभंग तृषार्थ दिनवत्सल सच्चित आनंद स्वरूप सर्व हृदयस्थ विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून, या अभंगाच्या माध्यमातून रामनामाच्या माध्यमातून रामरूप होता येतं, हे जगद्गुरु तुकोबराय आपल्या स्वानुभवाने या अभंगामध्ये सांगतात। विठाला 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 संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचा आराध्य देवत रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू देवादिदेव श्री महादेव यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे करुणेमुळे या पवित्र पर्व कालामध्ये, पवित्र चैत्र मासामध्ये, या नवमी तिथीमध्ये
श्री रामचंद्र प्रभूंच्या या जन्म उत्सवाच्या पर्व कालामध्ये आपण सर्व एकत्र येऊन रामचंद्र प्रभूंचा जन्म उत्सव साजरा करता करता आपल्याही अंतकरणातील रामाचं दर्शन घेण्यासाठी प्रवृत्त आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा काळ आणि या काळातील प्रत्येक क्षण हे अतिशय भाग्याचे आणि आनंदाचे आहेत. स्वयंभू हरेश्वरांच्या अधिष्ठानाने पावन झालेले श्री क्षेत्र कर्जुले या ठिकाणी अनेक संत महापुरुषांच्या आशीर्वादाने भगवंताच्या विशेष अनुकंपाने अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अतिशय उत्सवपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतोय. आणि त्यातील सकाळच्या प्रहरामध्ये या आज पर्व कालामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूंचा जन्मोत्सव प्रागट्य दिन रामलल्लांचं प्रागट्य करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी समुपस्थित झालेलो आहोत. प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये प्रागट्य झालं. भगवान श्रीकृष्णांचं प्रागट्य मथुरेमध्ये झालं, नंतर गोकुळामध्ये झालं. आणि गोकुळातील सगळ्याच लोकांना एक वेगळी अनुभूती यायला लागली. ज्या दिवसापासून रामचंद्र प्रभू किंवा कृष्ण भगवंत त्या नगरामध्ये प्रगट झालेत त्या दिवसापासून कुणी ना कुणीतरी या नगरामध्ये वेगवेगळ्या रूपाने रोज यायला लागलेत. आता तर रामचंद्र प्रभूंचं प्रागट्य झाल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी शिवजी येत आहे, परंतु शिवाच्या रूपामध्ये येत नाही, एका संन्याशाच्या रूपामध्ये येत आहे, काकभूषुंडीचे येत आहे. भगवान श्रीकृष्णांच्या बाळलीला पाहण्यासाठी नारदजी येत आहे. गोकुळामध्ये राहणारे लोक, अयोध्येमध्ये राहणारे लोक एकमेकांमध्ये चर्चा करतात की हे बालक जेव्हापासून जन्माला आलेत तेव्हापासून या नगरांचे कायापालट होऊन गेलेत. अनेक महापुरुषांचे दर्शन होत आहे आणि अनेक महापुरुष तिथे येऊन आपल्या डोळ्यांना आपल्या जीवनाला सार्थक बनवत आहे. ही प्रस्ताविक मी यासाठी करतोय की मला असं वाटतं की त्या भूमींच्या बाबतीमध्ये त्रेतायुगामध्ये द्वापर युगामध्ये ज्या घटना घडल्या होत्या तीच घटना कलियुगामध्ये सुद्धा घडली आहे. आदरणीय परमपूज्य साधक हृदय सम्राट आदरणीय सगळ्यांचंच अधिष्ठान आणि त्याला नारायण असं म्हणतात. अशा नारायण भगवंताचं प्रागट्य या हरीश्वर कर्जुल्यामध्ये झाल्यानंतर मला असं वाटतं की जी अवस्था अयोध्येची आणि गोकुळाची झाली होती तीच अवस्था हरीश्वर कर्जुल्याची झाली की अनेक महापुरुष ज्या भूमीमधून एवढ्या महापुरुषांची उत्पत्ती झाली प्रगट झालेत त्या भूमीला पाहण्यासाठी तरी जाऊया असे अनेक रूपाने अनेक संत महानुभाव साधक या भूमीला नमस्कार करण्यासाठी इथे येत आहे. किंबहुना तुम्ही जर मला विचाराल तर मी सिद्धही नाही, महानुभव पण नाही, साधकाच्या मार्गावरही तेवढा व्यवस्थित नाहीये. पण मी यासाठी चालू की या भूमीमध्ये कीर्तन करण्यासाठी नाही, ज्या भूमीने महाराष्ट्राला जगण्याची रीत दिली, जगण्याची दृष्टी दिली, त्या महापुरुषाच्या भूमीला नमस्कार करण्यासाठी मी आलोय. विठाला 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 विठाला. जसं संतांच्या भूमीच्या बाबतीमध्ये बोलावं, धन्य ते हरण रत्नाची खान जन्मला निदान सावता तो. तसं या कर्जुल्याच्या भूमीच्या बाबतीमध्ये सुद्धा हिला रत्नाची खाण म्हणता येईल. किती किती महापुरुषांची ही एक मांदियाळी. आदरणीय महामुनी प्रातस्मरणीय वैकुंठवासी तुकारामजी महाराज शास्त्री, आदरणीय भास्करजी महाराज, आदरणीय अजूनही हे अनेक महापुरुष. आणि मला वाटतं या सगळ्यांचा परिपोष आदरणीय एक बोलू का, मुंबईला बरेच राहणारे लोक आहेत तिथले. आणि मुंबईची सलाईन जर काय असेल तर काय आहे ती सलाईन? काय मुंबईची सलाईन काय? तिथली ट्रेन आहे, बरोबर का नाही? तिथली ट्रेन जर बंद पडली तर असं म्हणतात की मुंबईची सलाईन बंद झालीत. आपल्याला सांगू, मुंबईची सलाईन जशी ट्रेन आहे
तसा आळंदीचा प्राण, आळंदीचा श्वास, आळंदीचा विश्वास, आळंदीचा ऑक्सिजन आदरणीय डॉक्टर नारायण महाराज आहेत. किंबहुना आमच्या सगळ्यांची भूमिका आहे, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, भजन सुखो नको दयाचे भजन सुखो नको, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, दयाचे नारायणानेच बोलायला शिकवलं. नारायणाच्या जन्मभूमीत यायचं आणि बोलायचं तरी काय, त्याच्या सत्तेनं त्याच्या विषयीच बोलायचं. अशा या पवित्र भूमीमध्ये या रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्त आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. वेळ थोडासा राहिलाय खरं तर, म्हणजे जेव्हा कीर्तन सुरू होईल आणि जेव्हा आपण बोलायला लागू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की खरोखर वेळ खूप कमी राहिलाय म्हणून. कारण एवढे सगळे पैलू या सगळ्या राम अवताराचे आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेल्या भगवंताच्या रूपाने सगळ्यांच्याच हृदयामध्ये रामलल्ला जो विराजमान आहे त्याला मी वंदन करतोय. आणि माझं परम भाग्य असं आहे की रामचंद्र प्रभूंच्या उत्सवाला चाल म्हणण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्माला आहे. या जगातील सगळ्यात अवघड गोष्ट आहे आपल्यासारखी इतर माणसं घडवणं. आदरणीय परमपूज्य डॉक्टर महाराजांच्या जीवनाचे पैलू जर सांगायचे तर महाराजांनी काय केलंय, महाराजांनी या महाराष्ट्राची 400-500 वर्षाची एक विशेष व्यवस्था करून ठेवली भविष्य काळातील, की ह्या विशुद्ध परंपरा अव्याहतपणे कशा चालाव्यात असे अनेक महापुरुष महाराजांनी घडवून ठेवलेत. अजून एक भाव माझ्या मनामध्ये येतोय, वारकरी संप्रदायामध्ये अनेक महापुरुष झालेत. प्रत्येक जण कुठल्या तरी गुणवैशिष्ट्याने युक्त आहे. पण आमच्या हृदयातला भाव असा आहे, अनेक महापुरुष झालेत, सर्वश्रेष्ठ झालेत, पण वारकरी संप्रदायामध्ये डॉक्टर महाराजांसारखा सुलभ महात्मा केवळ आणि केवळ डॉक्टर महाराजच. या जगामध्ये सरळ होणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे महाराज. आता आईचे कोणी होणे नाही, आता आईचे कोणी होणे नाही, आता आईचे कोणी होणे नाही, आता आईचे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या का, आदरणीय डॉक्टर महाराजांविषयी आम्हाला भूतकाळ मान्यच नाही हो. आमच्या सगळ्यांच्या भावना अशा आहेत की आमचा कायम वर्तमान डॉक्टर नारायण महाराज पाहिजेत. आमचा भूतकाळ कधीच व्हायला नको. आमच्या सगळ्यांच्या भावना आहे की महाराज कायम आमच्या हृदयामध्ये आणि कायम आमच्या डोळ्यापुढे असायला पाहिजेत. हा आनंद आम्ही वर्तमानामध्ये घेऊ. अशा महापुरुषांची खाण असलेल्या नगरामध्ये
आपण सगळे या ठिकाणी समुपस्थित होतो. आदरणीय पांडुरंग महाराजांशिवाय मला बोलायचं होतं की खरं तर आम्ही कथा कीर्तन करतोय. कीर्तनाचा श्रोता जो असतो तो जवळपास एक कोणीतरी सुनबाई कीर्तनाला निघाली होती. सासू सुनाचं तेवढं मला येत नाही जास्त. तेव्हा सासूबाई म्हटली कुठं निघाली ग? ती म्हटली कीर्तन ऐकायला. अण्णांचा भाऊ आहे. ती म्हटली तू आणि कीर्तन ऐकायला? म्हटले हो मी निघाले. अगं पुरी कीर्तन ऐकायला आता जायचं असतं का इतक्या तरुणपणी? म्हटले मग सासूबाई? म्हटले जेव्हा ऐकायला येत नाही तेव्हा जायचं असतं. एवढे सगळे इंद्रिय असताना, चांगले इंद्रिय असताना कीर्तन ऐकायला जायचं का? अर्थात कथा कीर्तनामध्ये आमच्या वाट्याला बऱ्याच वेळी असे गिराईक येतात, परंतु पांडुरंग महाराजांच्या बाबतीमध्ये एक भारतीय समाजामध्ये एक आदर्श तरुण घडावा त्यासाठी त्यांचं काम चाललंय. छोटे छोटे मुलं त्यांच्या घरापर्यंत जाऊन एक संस्कृतीचे शिलेदार निर्माण व्हावेत अशा प्रकारचं काम आमच्या पांडुरंग शास्त्री महाराजांचं चाललंय. आदरणीय आमचे बाळासाहेब आहेत आणि आपण सगळेच मंडळी अगदी गान कोकिळ ज्यांना म्हणावं असं वारकरी संप्रदायाची सेवा केलेली आहे सगळी महाराज मंडळी. मृदंगावर खरं तर 100 मृदंगाचार्यांचं एकानेच काम करावं इतकं सुंदर मृदंगाचार्य. आणि एवढं सगळं करून सुद्धा मृदंगाचा ताल समळता समळता जगण्यामध्ये आपणही बेताल होऊ नये याचा प्रयत्न करणार आहे. आदरणीय काय नाम महाराजींचा? आपल्याशिवाय तर सुरुवातच होत नाही का हे? गलद्दान गंडम मिलद भृंग खंडम चलच्चारु शुंडम जगत्राण शुंडम सदंत कांडम विपद भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजय वक्रतुंडम असे हे गणेशजी महाराज आहेत. आणि आपण सगळेच आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले हे सगळे संस्कृतीचे शिलेदार आहे. काय बोलावं, या वयामध्ये भजन कीर्तन पुढं सोडून द्या, पण या प्रकारची टोपी घालणं, असे धोतर नेसणं, वारकरी वेश परिधान करणं आणि लोकांपुढं टाळ वाजवण्याच्यासाठी हिंमत असावी लागते. या सगळ्या शब्दांचे मूल्य आहेत. आम्हाला आमच्या गळ्यामध्ये माळ पाहिजे, पण ती बारीक पाहिजे, लोकांना नको दिसायला. सोन्याची मोठी पाहिजे मात्र. एखाद्या लग्न समारंभाला जर निघालो तर जर खरोखर जर मला असं वाटतं की रक्तामध्ये परमार्थ नसेल तर लावलेला गंध सुद्धा पुसला जातो. खरं आता स्टँडर्ड लोकांमध्ये जायचं आहे. एवढा मोठा गंध नसायला पाहिजे, छोटासा पाहिजे, टिकलीसारखा. अन्यथा मानू नका कोणी, आणि मानलं तर बरंच होईल. कारण जर मनावर घेतलं तर बरंच होईल. पण या वयामध्ये, ज्या वयामध्ये पुरं अगदी मला वाटतं त्या शॉर्टमध्ये फिरता इकडे ते चड्ड्या घालून, त्या वयामध्ये असे धोतर घालणं, वारकरी संप्रदायाचा पोशाख घालणं, याच्यासाठी हिंमत असावी लागते. ही हिंमत या पोरांनी केली. एकदा टाळ्या वाजवू यांच्यासाठी. ऊर्जा यायला पाहिजे या संस्कृतीच्या शिलेदारांच्या माध्यमातून. चला तर आपण हे राम कीर्तन करूया, राम गान करूया, आणि या राहिलेल्या वेळामध्ये आपल्या हृदयाला राम करता येईल का त्याचा प्रयत्न करूया. विठाला जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय सुप्रसिद्ध असा अभंग आहे. सरळ सरळ अर्थ बघूया. महाराज बोलताय, माझा अनुभव असा आहे, राम म्हणता रामचे होईजे. प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करता करता त्या नामाचा महिमा असा आहे की ते नाम घेणाऱ्याला नामी रूप करून टाकतं, राम रूप करून टाकताय. ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. परंतु त्या रामरसापर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर त्याचं भांडवल जर काय असेल तर ते विश्वास आहे. विश्वास ठेवा, विश्वास ठेवून ते रामनाम घ्या. खऱ्या अर्थाने त्या सुखरूपतेला तुम्ही प्राप्त व्हाल. इथपर्यंत साध्य प्राप्त झाल्यानंतर यानंतर जीवनमुक्ती आहे. राम रसाची चवी आन रस रुचती केवी. एकदा तो अलौकिक रस जीवनाला प्राप्त झाला की जीवनातील सगळे रस बेरस होऊन जातात. महाराज म्हणतात, हे जे मी बोलतोय हे साहित्यातून नाही, हे कुठल्या तरी पुस्तकातून नाही, हे कुठल्या तरी उसने अनुभूतीतून नाही, ही माझी अनुभूती आहे. तुका म्हणे चाखुणी सांगे मज अनुभव आहे अंगे. हा अनुभव मी घेतला, या रामनामाचा रस मी घेतला. किंबहुना मी येण्याच्या अगोदर राम एकटे होते, मी आल्यानंतर त्या रामाच्या तुलनेला मी आलो.
तुकिता तुलनेसी वा ब्रह्मा तुकासी आले तुकिता तुलनेसी वा तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले तुकिता तुलनेसी म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले जय हो आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हे मनोदेवाने द्वारे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा अवतारवाद ही भारतीय वैदिक सनातन परंपरेची अलौकिक घटना आहे. माझ्या डोळ्यापुढे शब्द येतो, त्या संकल्पना आहे, पण तो शब्द मला कमी वाटतो. वैदिक सनातन परंपरेची अवतार ही संकल्पना अलौकिक आहे, अनुपम आहे, करुणायुक्त अशी ही घटना आहे. माझ्या पुढे हे छोटे छोटे मुली बसल्यात, मुलं बसलेत, आणि माझी अशी इच्छा आहे की संपूर्ण कीर्तन झाल्यानंतर मी काय बोललोय त्याचे काही पैलू तुम्हाला सांगता यायला पाहिजे. किंबहुना कीर्तन भरपूर झालं, काय झालं, विठ्ठल विठ्ठल झालं, एवढंच नाही राहायला पाहिजे फक्त. किंबहुना विठ्ठल विठ्ठलच राहायला पाहिजे, पण त्याच्या अगोदर बरंच राहायला पाहिजे. म्हणून तुम्ही कीर्तन ऐकत असताना आज राम येणार आहे, रामांचा अवतार होणार आहे, या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ना, या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत ना, त्या आपण 2-2 शब्दामध्ये बघूया. वेळ खरंच कमी आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला सगळ्यात बघायचं आहे. रामचंद्र प्रभूंचा आज अवतार झाला. काय झाला? अवतार झाला. गोड आहे. अवतार ही घटना, अवतार ही प्रक्रिया फक्त आणि फक्त वैदिक सनातन परंपरेमध्ये आहे. इतर अवतारामध्ये, इतर धर्मामध्ये भगवंताचा प्रेषित येतो, इतर धर्मामध्ये भगवंताचा मुलगा येतो. एकमेव हिंदू सनातन धर्मामध्ये भगवंत त्याच्या प्रेषिताला म्हणतो तू राहू दे, त्याच्या पुत्राला म्हणतो तू राहू दे. भारतभूमीमध्ये जेव्हा मला जन्माला घ्यायचं तेव्हा मला स्वतःला जायचं आहे. आणि असा हा जगाचा चालक मालक जेव्हा स्वतः अवतारासाठी येतो ना, त्याला ती पवित्र कुशी या भारतीय मातेची भेटते. एक तर ती पवित्र कुशी त्याला अयोध्येमध्ये भेटते, ती पवित्र कुशी त्याला वृंदावनामध्ये भेटते, एक पवित्र कुशी त्याला आळंदीमध्ये भेटते. विठाला विठाला विठाला. एक मुद्दा स्पष्ट झाला की आपल्या धर्मामध्ये भगवंत स्वतः अवताराला येतो, पहिली गोष्ट. आता अवतार म्हणजे काय आहे? खूप गोड भाव आहे अवताराचा. या सगळ्या शब्दांचा आनंद आपल्याला जर घ्यायचा असेल तर गिरवाणवाणीला शरण जावं लागतं, संस्कृत भाषेला शरण जावं लागतं, त्याच्याशिवाय हे सगळं खुलत नाही. तृ नावाचा धातू आहे, म्हणजे क्रियापद आहे. भ्वादी गणातील प्रथम गणातील तृतरती. तृतरती म्हणजे तरुण जाणे. एकदम सोपं बोलायचं आपल्याला. तृतरती म्हणजे तरुण जाणे. परंतु या धातूंना जेव्हा उपसर्ग लागतात ना, उपसर्गेनं धात्वर्थो बला धन्यत्र नियते. जेव्हा धातूंना उपसर्ग लागतात तेव्हा ते त्यांचे अर्थ वेगळीकडे नेतात किंवा त्यांच्या अर्थांना पुष्टी देतात. एकदम सोपं बोलायचं आहे. शब्दामध्ये एक असतो धातू, क्रियापद, क्रियावाचक शब्द, आणि त्याला जेव्हा काही उपसर्ग जोडल्या जातात तेव्हा त्याचे अर्थ बळकट होतात किंवा त्याचे अर्थ बदलतात. सोपं बोलूया. वात म्हणजे काय? वात म्हणजे काय? वात तर आला नाही ना. वात म्हणजे वायू, बरोबर आहे. पण त्याला प्र हा उपसर्ग जोडला की प्रवात होतो, म्हणजे जोराचा वारा. चला जास्त लांबायला नको. संस्कृत मध्ये धातू आहे, अनेक धातू आहे, त्यातील एक धातू आहे म्हणजे क्रियापद आहे, व्हर्ब. गम गच्छती.
गम गच्छती म्हणजे जाणे, पण त्या गच्छला आ उपसर्ग लावला की आ गच्छती म्हणजे येणे. गच्छ म्हणजे जाणे, पण आ हा उपसर्ग लागल्यामुळे त्याचा अर्थ बदलला आणि गच्छते म्हणजे जाणे, आता जाणे नाही, आ गच्छती म्हणजे येणे. तसं तृ म्हणजे तरती, परंतु अव हा उपसर्ग लावला आणि त्याचा अर्थ झाला अवतार. अवतरती म्हणजे काय? अवतरती म्हणजे वरून खाली येणे. चांगलं समजून घ्या. अवतार ही भगवंताची करुणा आहे जीवावर. अवतार हा जिना आहे, अवतार ही सीडी आहे, अवतार ही सीडी आहे. किंबहुना जीवाने देवत्वापर्यंत जाण्यासाठी जी सीडी तयार केली त्याचं नाव अवतार आहे. मनुष्य देह प्राप्त झालाय, काय त्याचा उद्देश आहे? चरणामध्ये आहेच, याच्यामध्ये आहे. आणि नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम चिगत होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. जन्माला येताना मनुष्य म्हणून जरी जन्माला आलो तर जगाचा निरोप घेत असताना देवत्व जीवनाला प्राप्त व्हायला पाहिजे. अजून एक वेदांत सनातन परंपरा अशी आहे, मनुष्याला देव कधीच होता येत नाही. हे पण चांगलं आहे का? मनुष्याला देव नाही होता येत, मनुष्याला ब्रह्म होता येतं. या संकल्पना कळून घ्यायला पाहिजे आपण. भारतामध्ये जवळपास आजच्या काळामध्ये 100 भगवान फिरताय माणसांच्या रूपामध्ये. कुणाला डायबिटीज आहे, कुणाला हार्ट अटॅक आहे, कुणी कुणी आता जवळपास जाण्याच्या याच्यावर, पण भगवान आहेत ते, ईश्वर आहेत ते. पण आमची सनातन परंपरा लक्षात घ्यायला पाहिजे, ईश्वर नाही होऊ शकत कुणी, कारण ईश्वराची उपाधी माया आहे. जीवाला ईश्वर नाही व्हायचं आहे, जीवाला काय व्हायचं आहे? जीवाला परब्रह्म व्हायचं आहे. हे थोडंसं पाठ ऐकलं तर लक्षात येईल काय आहे ते. जीवाला देवापर्यंत जाण्याची जी पायरी आहे ना, जीवाला देवत्वापर्यंत जाण्याची जी जो जिना आहे, जी शिडी आहे, त्याचं नाव अवतार आहे. खूप चांगला आहे का? जिज्ञासू साधक आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतात की त्या दिव्यत्वापर्यंत आम्हाला जाता यायला पाहिजे, परंतु अनेक प्रयत्न करूनही त्या शिडीनं त्यांना त्या दिव्यत्वापर्यंत जाण्याचं सामर्थ्य लाभत नाही. तेव्हा ते भगवंताकडे करुणा भागतात की देवा आम्ही शक्तिहीन आहे, देवा आम्ही शक्तिहीन, देवा आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, 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 आम्ही देवा शक्तिहीन. हाकुतेने करुणा. वसंत ऋतू आहे आणि त्याच्यामध्ये बसंत राग आला नाही तर कसं जमायचं? सम गम मम गणे मद मग मग रे सा सा मम गम मम भाकुतेने करुणा, 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 भाकुतेने करुणा, 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 भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, भाकुतेने करुणा,
नाही. या शिडीनं तुमच्यापर्यंत आम्ही यावं एवढी आमची ताकद नाहीये. पण तुका म्हणे ऐसे बळ नाही अंगी, तुका म्हणे ऐसे बळ नाही अंगी, पावनिया वेगी पार ठाके, पावनिया वेगी पार ठाके. तुका म्हणे तुका मने ऐसी बळ नाही पावनिया पार वेगी पार अगदी याच भावाला पुष्टी देणार आपलं हे प्रमाण आहे. पण चिंतनाला मला पुढे घेऊन जायचं आहे. याचा काय वेगळा त्रास होत नाही ना आपल्याला, का आनंदच होतोय? त्या शिडीनं तुझ्यापर्यंत यायला पाहिजे, परंतु तेवढं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही आहे. पण पुढं आहे का, जिन्याने जसं खालून वर जाता येतं, जिन्याने शिडीनं जसं खालून वर जाता येतं, तसं शिडीचा दुसरा गुण असा की वरून खाली सुद्धा येता येतं. अवतारवाद म्हणजे काय, देवा आम्हाला आमच्या असामर्थ्यामुळे तुझ्यापर्यंत येता येत नाही, पण तुला तर आमच्यापर्यंत येता येईल. म्हणून सर्वसामान्य आम्ही तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, परंतु तू तुझ्या करून ये ना, आमच्यापर्यंत ये. याचं नाव अवतार. विठाला 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 विठाला. कसं बोलावं, अनेक संदर्भ यामध्ये आहे, अनेक संदर्भ आहे. एक मुलगा रस्त्याने चालला होता आणि जात असताना त्याच्या हातामध्ये मोबाईल होता, किंबहुना मोबाईल नसला तर आश्चर्य आहे. दवाखान्यामध्ये उपचार सुरू झाले हल्ले, आणि आजचे विचारवंत असं म्हणतात की तुमचा मोबाईल सोडून तुम्हाला जगता येईल का, त्याचे प्रयत्न करा. जेवण करत असताना संध्याकाळी नवरा बायकोनी सगळ्यात कुटुंबातल्या व्यक्तीने मोबाईल जे आहे ते एका ठिकाणी जमा करा, त्यांचा एरोप्लेन मोड करा आणि रात्रभर ठेवून द्या, हातात लावू नका त्याला. सकाळी उठल्यानंतर पहिला हात मोबाईलकडे नाही जायला पाहिजे, माळीकडे जायला पाहिजे. प्रयत्न करा. असं चाललंय बरं का. किंबहुना कोरोनासारखा महाभयानक रोग आला होता. भविष्यामध्ये मोबाईलमुळं मनोरुग्णतेचा भयंकर प्रकोप होण्याची शक्यता आहे. जागृत व्हायला पाहिजे आपण. मोबाईल खिशामध्ये मिरवणं हे काय शहाणपणाचं लक्षण नाही, ते विकृतपणाचं लक्षण झालंय. सुरुवातीच्या काळामध्ये पुढच्या खिशामध्ये ठेवून अगदी तो मिरवला जायचा, परंतु शहाणा मनुष्य म्हणतो की बिघडलाय जवळपास हा. असो, मोबाईल हातामध्ये त्याने घेतला होता आणि चालत असताना मोबाईल पाहतच चालला होता. चालताना कशानं, गाडीवर सुद्धा मोबाईल पाहताय लोक सध्या. ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय. आणि चालता 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 तो मोठ्या खड्ड्यामध्ये पडला. मोबाईल पाहणारा खड्ड्यात पडणारच नक्की, कारण ध्यानावर नाही ना तो. खड्ड्यामध्ये तो पडला, त्याला वर येता येईना. आता तो कुठं पडलाय, मुलींना सांगा कुठं पडलाय तो? खड्ड्यामध्ये पडलाय. मला वाचवा, मला वाचवा म्हणून तो हाका मारायला लागला आणि त्या खड्ड्यामध्ये एक दुसरा मनुष्य पण आला खाली. आता दोन्ही कुठं आहेत? आता दोन्ही पण कुठं आहेत? खड्ड्यामध्ये आहे. पण एक खड्ड्यामध्ये पडलाय आणि एक खड्ड्यामध्ये बोला, एक खड्ड्यामध्ये उतरलाय. आम्ही खड्ड्यात पडलोय, त्या दिव्य स्वरूपापासून जीवत्वाला आलोय ना, आपण खड्ड्यात पडलोय आणि ईश्वर इथं अवताराला आला आणि तो खड्ड्यात नाही पडलाय, तो खड्ड्यात उतरलाय तुम्हाला आम्हाला काढायला. विठाला अवताराकडे पाहत असताना इतक्या व्यापकतेनं बघावं की भगवंताचे विशेष करून ऐकतो. भगवंत आम्हाला काढण्यासाठी, आम्हाला वर काढण्यासाठी रामाच्या अवताराने, कृष्णांच्या अवताराने, वेगवेगळ्या अवताराने तो भगवंत इथं आला. हा अवतारवाद आहे. 10 अवतार आपल्याकडे सांगितले. किती संदर्भ, दुष्ट घड्याळ अवकाश देत नाहीये, खूप संदर्भ. 10 अवतार सांगितले भागवतामध्ये, 24 अवतार सांगितलंय. आणि संत तर म्हणतात अनंत अवतार घेशी भक्ता कारणे.
कनवाळू कृपाळू दिना लागे स्वर देत राहा, याचा पण एक स्वर निर्माण झालाय आता, याचा पण एक स्वर निर्माण झालाय. बंद करा, त्याला कसं करता येईल? बंद करा ते. थोडा बंदच ठेवा, मध्ये मध्ये गरम झालं की मग लावत चला. काय जोपर्यंत काहीच कळत नाही तोपर्यंत खूप चांगला आहे, पण कळायला लागल्यानंतर समस्या निर्माण होतात. म्हणून बरेच वेळा असं वाटतं की हे संगीत एवढ्या प्रकारे नाही शिकायला पाहिजे होतं. या जगामध्ये दोनच माणसं प्रसन्न आहे, एक तर ज्यांना बिलकुल अक्कल नाही ते, किंवा या जगामध्ये सगळ्यात आनंदी माणसं की ज्यांना सगळंच काही कळालं. आमच्यासारखे मधले कायम दुःखी विठाला अनेक अवतार आहे आणि गर्ग संहितेमध्ये त्या अवताराचे 10 प्रकार केले. आपण जे ऐकले ते परत सांगून मी आपल्याला पकवायचं नाही, त्याच्या पुढे थोडंसं घेऊन जायचं आहे. अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम, आणि हे सगळे जे अवतार आहे त्या अवतारामध्ये पूर्णतम अवतार जर कोणते असेल तर ते राम आणि कृष्ण आहे. दुर्जनाचा येणे करुणी संवार, दुर्जनाचा येणे करुणी संवार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संवार, दुर्जनाचा येणे करुणी संवार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार राम राम, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार पूर्णावतार राम राम राम, रामकृष्ण रम्य हे पूर्ण अवतार, रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण, माझी वाणी तुझे बरे गुणनाथ, माझी वाणी तुझे बरे अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाथ, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाथ, आता दुर्जनाचा संहार केला म्हटल्यावर त्याला शिवरंजने नाही चालणार हो, त्याला हिंडोलच लावा लागेल. मजा आहे त्याची. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण, किती गोड आहे हो. रामकृष्ण अवतार फक्त आध्यात्मिक अंगाने नाही, रामकृष्ण अवतार ही भारताची अखंडता आहे. रामकृष्ण अवतार ही भारताची प्रभुता आहे. रामकृष्ण अवतार ही भारताची संस्कृती आहे. रामकृष्ण अवतार जर या भारत देशामध्ये झाले नसते तर या भारताचे किती तुकडे झाले असते मोजता आले नसते. आमची भाषा भिन्न भिन्न, आमचे प्रदेश भिन्न भिन्न, माणसांचे खाणं भिन्न भिन्न, परंतु ज्या रामाची पूजा महाराष्ट्रामध्ये होते त्या रामाची पूजा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा होत आहे, आणि ज्या श्रीकृष्णाची पूजा अयोध्येमध्ये होत आहे त्या श्रीकृष्णाची पूजा केरळला सुद्धा होत आहे. मला सांगा, जर हे रामकृष्ण अवतार या भारत देशामध्ये झाले नसते तर या भारत देशाची अखंडता म्हणून काय राहिली असते. किंबहुना व्यवहारातले माणसं प्रयत्न करतात की तुकडे तुकडे करावेत, प्रत्येक समुदायाचे ठेकेदार आपण व्हावेत, पण या ठेकेदारांना सुद्धा शेह देतात ते रामकृष्ण की तुम्ही किती तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत रामकृष्णांची उपासना या भारत देशामध्ये आहे तोपर्यंत या भारताची अखंडता अबाधित आहे. खूप अर्थ आहे या सगळ्या बोलण्याची, खूप अर्थ आहे, खूप अर्थ आहे. म्हणून माझा प्रयत्न असा असतो की
कीर्तनामध्ये असं काही चिंतन व्हावं की घरी गेल्यानंतर त्याचे अजून 2-5 कीर्तन व्हावेत, जास्त व्हावेत अजून, असं व्हायला पाहिजे. चला पुढे जाऊया. रामकृष्ण अवतार परिपूर्ण येतपर्यंत कळाला आपल्याला. रामकृष्ण या अवतारामध्ये विरोध नाहीये, तर एक क्रम आहे. खूप चांगला आहे का? राम आणि कृष्ण डोळ्यापुढे आले की बऱ्याच वेळा आपण त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न करतो, तुलना करण्याचा प्रयत्न करतो. हे तुलनात्मक अवतार नाहीये, तर एका नंतरची दुसरी स्टेप आहे. खूप चांगला आहे का? रामचंद्र प्रभू हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. पुरुषाने शास्त्राच्या मर्यादेमध्ये राहून उत्तमत्वाला प्राप्त करून घेण्याचं आचरण म्हणजे रामचंद्र प्रभू आहे. म्हणून रामचंद्र प्रभू मर्यादा पुरुषोत्तम आहे, तर कृष्ण भगवंत लीला पुरुषोत्तम आहे. आपल्या सगळ्यांच्या बुद्धीवर विश्वास ठेवून मी हे सगळं बोलतोय, गोड आहे खूप. ऐका, मनुष्याची समग्रता, मनुष्य धर्माची समग्रता ज्या अवतारामध्ये प्रगट झाली ना, त्याचं नाव राम आहे. किंबहुना रामचंद्र प्रभूंच्या मर्यादेचं पालन केलं, मर्यादा जीवनामध्ये आली की कृष्ण भगवंताची अमर्यादा आपोआप प्राप्त होते. रामचंद्र प्रभूची मर्यादा जीवनामध्ये न येता ज्या माणसाने श्रीकृष्ण भगवंताचं आचरण करण्याचा प्रयत्न केला, अशा माणसं चंगळवादी झालेत. अशा माणसांनी जगामध्ये व्यभिचार पसरवला. काय बोलावं? म्हणून रामचंद्र प्रभूंची मर्यादा जोपर्यंत जगण्यामध्ये येत नाही, म्हणून कृष्ण भगवंत जगायचे नाहीत. रामांची मर्यादा जगण्यामध्ये आली की एक अवस्था ते अशी येते की या मर्यादेची नंतरची अवस्था अमर्याद अशा जीवनाची प्राप्ती, आणि ती अमर्याद जीवनाची प्राप्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. चला पुढे जाऊया. श्रीकृष्ण भगवंताच्या चरित्राचं आचरण होऊच शकत नाही. बोलून बोलून गुळगुळीत झाले हे शब्द, परंतु याचे अर्थ जाणून जेव्हा बोलतो ना पांडुरंग महाराज, आपण याचा वेगळा आनंद मिळतोय. इथं माणसं असं म्हणतात की कृष्णाने 16,108 केल्या, आम्ही 2 केल्या, तर 1 तर करून दाखव आणि 1 तर सांभाळून दाखव. ईश्वर धर्माचं आचरण आम्ही करू शकत नाही, तेवढी मर्यादा आमच्याकडे नाही, तेवढं सामर्थ्य नाहीच आहे आमच्याकडे. म्हणून आमच्याकडे असं सांगितलं की एकाने जे सांगितलं ते करा. या 2 अवतारामध्ये एकाने जे सांगितलं ते करा आणि दुसऱ्याने जे केलं ते करा. छान आहे ना? एकाने जे सांगितलं ते करा. काय करा? सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सगळीच गीता पाहून घ्या. कर्मण्येवाधिकार असते, सगळंच पाहून घ्या, सगळंच पाहून घ्या. चला, म्हणून एकाने जे सांगितलं ते करा, म्हणजे श्रीकृष्ण भगवंताने जे सांगितलं ते करा आणि रामचंद्र प्रभूंनी जे केलं ते करा. आचरण जर करायचं असेल तर रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं करावं लागेल. घड्याळ पुढे चालली आहे, मी माझ्या चिंतनाला थोडे अजून कात्री लावतो आणि पुढे जातो, कारण त्याच्यातला जो मुख्य भाग आहे तो प्रगट व्हायला पाहिजे. मग प्रश्न असा निर्माण होईल की आम्हाला राम व्हायचं आहे, कृष्णाचं ऐकायचं आणि राम व्हायचं आहे. आपण नुसतं व्हायचं म्हणून जमत नाही. कलेक्टर व्हायचं असेल तर त्याच्या परीक्षा द्याव्या लागतात. गायक व्हायचं असेल तर रियाज करावा लागतो घरी, चालीमध्ये नाही. बऱ्याच वेळा असं होतं की एकांतामध्ये बसून सा शोधायचा असतो, चालीमध्ये तो सापडत नाही. जर तो तिथं शोधला गेला तर चालीमध्ये सहज लिहायला लागतो तो. मग काहीतरी होण्यासाठी त्याची साधना अगोदर करावी लागते. तसं राम व्हायचंय आम्हाला, रामापर्यंत जायचं आहे, काय करावं लागेल? तुकाराम महाराजांचं सोपं आहे. राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे, ओ राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची होई जय,
सोपा उपाय आहे. राम जर व्हायचा असेल तर राम म्हणता म्हणता राम होता येतं. जगातल्या नामामध्ये सामर्थ्य नाही, कारण ते मायाकृत आहे. भगवंताचं जे नाम आहे ते मायाकृत नाही आहे. वैष्णव संप्रदायामध्ये नाम रूप लीला धाम हे भगवंताच्या प्राप्तीचे स्वरूप आहे, भगवंताच्या प्राप्तीचे साधन आहेत. म्हणून भगवंताचं नाम असं आहे की ते नाम घेता घेता एक दिवस साधक नाम घेता घेता नामी रूप होतो. गोविंद गोविंद मनाला गली या छंद, मग गोविंद ते काया भेदनाही देवातया, आनंद ले मन प्रेम पाजरती लोचन, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, जीवे नुरे जीवे गळी. राम म्हणता रामाची होईजे नामाचा मोठा महिमा आहे. कायम आपण ऐकतोय, त्याच्या पुढचं थोडंसं बोलावं असं माझी इच्छा आहे. मला असं वाटतं की पांडुरंग महाराज आपण बोलत असताना आपण जे बोलतोय ते बोलणं पुढच्यानेच आपल्याला सांगितलं का फेल आहे ते कीर्तन. किंबहुना मानवी बुद्धीला ज्या गोष्टी अदृश्य आहेत त्याचं प्रगट करणं तर शास्त्रत्व आहे, असायला पाहिजे. ते जाऊया थोडंसं पुढं. राम म्हणत असताना फक्त राम राम म्हणायचं असं नाही, आपल्याकडे नाम आहे, नामाच्या बरोबर स्मरण आहे. रामाचं नाम घ्यायचं आहे, पण नाम घेता घेता स्मरण करायचं आहे. आणि काय स्मरण करायचं आहे? नाम घेत असतानाच राम जे आहेत ना, राम नुसतं नाम रूपाने घ्यायचं नाही, तर सद्गुणाच्या रूपाने घ्यायचे आहेत. कारण राम म्हणजे काय आहे? सद्गुणांचं व्यक्त रूप म्हणजे राम आहे. धर्माचं साकार रूप म्हणजे राम आहे. म्हणून रामो विग्रहवान धर्मो, धर्माचा विग्रह म्हणजे काय आहे? राम आहे. आपल्या सगळ्यांना राम व्हायचं आहे. तुम्ही म्हणाला अहो राम तर पुल्लिंगी आहे, आम्हाला कसं विचारतात राम व्हायचं आहे की म्हणून? राम स्त्रीलिंगी पुल्लिंगी नाही, ते नित्य नपुसकलिंगी आहे. ते ब्रह्म आहे ना, कारण तो फक्त बाहेरच नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. सगळ्यांच्या हृदयात आहे की नाही तो? म्हणून राम व्हायचं ना सगळ्यांना. कोणी बोले ना हो व्हायचं म्हणून, व्हायचं ना सगळ्यांना राम. का आतला रावण बोलू देईना? समस्या काय? कारण रावण बाहेर नाही, रावण आतमध्ये बसला. रावण कुणाला म्हणायचं सांगू आपल्याला? रावणाने लक्ष्मण रेखा ओलांडली नव्हती. रावणाने लक्ष्मण रेखा ओलांडली नव्हती तरीही सीतेचं अपहरण केलं होतं. रावण त्याला म्हणायचं लक्ष्मण रेखा तर ओलांडायच्या नाही, पण आपल्या मनात जे ते करायचंच, त्याला म्हणतात रावण. कळालं की नाही काय माहिती? याला सुनियोजित दंभ म्हणायचं. म्हणजे काय? गळ्यात माळी तर घालायच्याच, पण बऱ्याच वेळेस मनात जे ते करून घ्यायचं सगळं आणि परत माळ घालून घ्यायची. अशी जर वृत्ती असेल तर त्याला म्हणजे रावणी वृत्ती. आपल्याला रावण नाही, आपल्याला काय व्हायचं आहे? व्हायचं ना सगळ्यांना राम? तुम्ही लवकर सांगा, व्हायचं ना राम? मग राम व्हायचं असेल तर राम जीवनामध्ये यावं लागेल. काय राम? राम रसायन तुमरे फासा, राम रसायन तुम्हारी पासा, सदा रहो रघुपति के दासा, रघुपति के दासा, सदा रहो रघुपति के दासा, रघुपति के दासा. जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम.
राम रसायन. आदरणीय डॉक्टर साहेब आहेत, तिथं वैद्य साहेब आहेत. रसायनाचं व्याख्या त्यांच्यापेक्षा वेगळी कोण सांगेल. मला वाटतं की असाध्य रोग झाले की त्याच्यासाठी रसायन द्यावं लागतं. औषधांचा सार भाग जो असतो त्याला रसायन म्हणतात. जे सिद्ध केलं जातं त्याला काय म्हणतात, रसायन म्हणतात. तसं राम रसायन प्यावं लागेल. 6 प्रकारचे राम रसायन आहे. विचारील बरं मी परत कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला विचारीन. 6 प्रकारचे राम रसायन आहे. ऐकून ठेवा. आणि हे रेकॉर्डिंग होत आहे, मोबाईलमध्ये येणार आहे ना हे सगळ्यांच्या. हे राम रसायन लिहून काढा घरी गेल्यानंतर. संयमे शीले च धैर्ये व्रतान्ते विवेकिनः अन्वेषणे तु शान्तिं सेतुबंधे षडयते रसायनाः. 6 गोष्टी आमच्या जीवनामध्ये आले की ते राम रसायन आहे. राम व्हायचं आहे ना, किती सोपं आहे बघा. म्हणून रामचंद्र प्रभूंचं आचरण पाताळातलं, स्वर्गातलं, वैकुंठातलं नाही, जमिनीवरचं आहे. देव नंतर बना, एकदा माणसं बना. आणि परिपूर्ण संतुलित माणसाचं जीवन कसं असावं त्यासाठी हे राम रसायन आहे. बघूया एक एक. संयमे, रामचंद्र प्रभू काय आहे, संयमाची मूर्तिमंत मूर्ती आहे, प्रगट रूप आहे. रामचंद्र प्रभू म्हणतात तुम्हाला जर राम व्हायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये संयम आणा. आणि कलियुगामध्ये सगळ्यात अवघड जर काय झालं असेल तर संयम. साधारणतः आताचे भांडणं बोलण्यावर नाही, बोलता बोलता डायरेक्ट तलवारीच, असंयम. नांदाला आलेली मुलगी थोडंसं भांडण जर झाले तर लगेच तिकडं फोन, असंयम. आमच्या मुलीला त्रास होतोय, गाडी घेऊन लगेच तिथं, असंयम. मला थोडंसं माफी मागून बोलतो, तुम्हाला नाही, सगळ्यांनाच. पहिल्या 1 मिनिटामध्येच लगेच मुखडा टाकता यायला पाहिजे, असंयम. गात असताना दुसऱ्या क्षणाला लगेच ताण निघायला पाहिजे, असंयम. असं नाही होत. तुम्ही मृदंग वाजत असताना, तुम्ही गात असताना तुमची थाप एखादा साधक पाहत असतो की या थापे मागे किती साधन आहे, अलग लक्षात. तुम्ही गात असताना एखादा रसिक पाहत असतो या स्वरामध्ये किती तपश्चर्या आहे, किती साधन आहे. जीवनामध्ये जोपर्यंत ठहराव निर्माण होत नाही तोपर्यंत आनंद नाही. चला तो एक वेगळा भाग आहे. मी बोलायला लागल्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये लगेच टाळ्या वाजवायला पाहिजे, असंयम. असंयम आहे तो. सगळ्याच गोष्टीमध्ये असंयम निर्माण झालाय. रामचंद्र प्रभू असं म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये संयम यायला पाहिजे. किती किती प्रकार रामचंद्र प्रभूंच्या अवतारामध्ये, चारित्र्यामध्ये. आता चारित्र्य कशाला म्हणायचं ऐकून घ्या. ज्या चरित्राला चारित्र्याचा सुगंध प्राप्त होतो अशा चरित्राच्या भोवती अनेक साधक गुंजारव करतात. ज्या चरित्राला चारित्र्याचा सुगंध प्राप्त झालेला आहे, रामचंद्र प्रभू म्हणजे काय, ज्या चरित्राला चारित्र्याचा सुगंध प्राप्त झालेला आहे. किती संयम. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक होणार. काही काहीने 2 वर मागून घेतलेत. ज्येष्ठाला दुरी दिगंतराला पाठवायचं येणार आहेच पुढे. रामचंद्र प्रभूला 14 वर्षाचा वनवास दिलाय. पुढे ऐका किती गोड आहे. आणि रामचंद्र प्रभूंना हे कळाल्यानंतर एखादा व्यक्ती किती असंयमी झाला असता. आता लगेच अध्यक्ष व्हायचं आणि लगेच तिकडून कमिटीची वरून संघटनेची सूचना अशी आली की तुम्ही नाही, दुसरी. आता माणसं म्हणते आग लावून देऊ आम्ही त्या खुर्चीला आता, जे आम्हाला नाही ती. किती प्रॅक्टिकल आहे राम. रामचंद्र प्रभूंना कळालं की नाही, मला आता अयोध्येच्या राज्यावर नाही, अरण्यामध्ये जायचं आहे. दशरथांना नमस्कार करण्यासाठी रामचंद्र प्रभू जेव्हा केले, दशरथांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. रामा, माझी विनंती तुला, तू राजा झालाच आहे, तू मला आणि तुझ्या आईला कारागृहामध्ये टाक आणि तू अयोध्येच्या राज्यावर बस. रामचंद्र प्रभू म्हणतात, तात तुम्हाला आणि आईला कारागृहामध्ये टाकायचं आणि मग राज्य भोगायचं, हे रामराज्य कसं होईल. हा संयम आहे. विश्वातील सर्व सौंदर्याने ज्या चरणावर लोटांगण घेतलं होतं त्या सीतामय्याच्या स्वयंवराला जेव्हा सगळेच गेलेत आणि ते सौंदर्य पाहिल्यानंतर
काही विचार न करता तो धनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला होता. सगळेच पडले होते, रावण सुद्धा. कथा मला सांगायची नाहीये. आणि मग जेव्हा जनकने सांगितलं, जनक उठून उभे राहिलेत आणि या पृथ्वी लोकांवर कुणीच क्षत्रिय राहिला नाही का, तेव्हा विश्वामित्राच्या आशीर्वादाने आज्ञेने रामचंद्र प्रभू उठले होते, तेही संयमाने. धनुष्यापर्यंत गेले, तेही संयमाने. आणि ते दोरी लावली, दोरी लावत असताना तो धनुष्य तुटला होता, तोही संयमाने. किती संयम. किंबहुना ज्यांनी ज्यांनी राम रसायन पिलं त्यांच्या जीवनात संयम आला. हनुमानजीच्या जीवनामध्ये तो संयम आला. आणि बोलू का अजून एक, ते राम रसायन महाराष्ट्राच्या वाट्याला पण आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना हे राम रसायन जिजाऊंनी बालपणी पाजलं म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याला छत्रपत्यांनी स्वराज्य आलं. लक्षात ठेवा. हे ओढून ताणून मला आणायचं नाहीये. अगदी रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करता येईल महाराज, इतकं गोड आहे. अजून एक बोलू, राम आणि कृष्णांच्या नंतर परिपूर्ण असा महापुरुष जर कोणी झाला असेल तर ते नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्या टाळ्या वाजवाव्यात, त्यासाठी या टाळ्याचे वाक्य मी टाकत नाही, ते हृदयामध्ये जावं असे माझे प्रयत्न आहे. अफजल खान निघाला होता. मला इतिहास पण वेगळा सांगायचा नाही, तो विचाराने बोलायचा आहे संयम सांगण्यासाठी. आणि तो विजापूरहून निघाला. इतिहासाचं थोडं ज्यांना ज्ञान असेल थोडंसं बघा. खरं तर कर्नाटकमधून तो येत असताना त्याला कोल्हापूर आणि महाबळेश्वर सोपं होतं यायला. तो मुद्दाम आला होता इकडून तुळजापूरकडून. कासाठी? त्याला माहिती होती की सह्याद्रीच्या रांगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच आपण जिंकू शकत नाही, यांना मैदानामध्ये बोलवावं. आणि मग तुळजापूरला आल्यानंतर महाराष्ट्राची जी कुलस्वामिनी आहे त्या तुळजाभवानीच्या त्या मूर्तीच्या त्या तांदळाच्या ठिकऱ्या केल्या होत्या. कशासाठी? आवेग निर्माण व्हावा शिवाजी महाराजांना इकडे यावं म्हणून. पण त्याही काळामध्ये संयमात होते, होऊ द्या. पंढरपूरला आल्यानंतर तिथं गाय कापली होती पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आणि ब्राह्मणाच्या तोंडामध्ये गोमांस घातलं होतं. शिवाजी महाराजांना कळालं आहे थांबायला पाहिजे. आणि पत्र लिहिलं होतं की तुम्हाला मी घाबरतोय, आपण या. प्रतापगडावर त्याला बोलून घेतलं होतं. गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज तिथं गेले. अफजल खानाने आलिंगन देऊन महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही वाघ नख काटले होते, तेही संयमानेच. संयम नसतं तर मला वाटतं कधीच पडून गेले असते खाली. ते गडबडीत काही पण होता. आणि ते वाघ नख काढून त्याचा कोथळा जो बाहेर काढला होता ना, तेव्हा तो कोथळा काढून बॉलिवूडच्या पिक्चर सारखा नव्हता केला. तो कोथळा काढून सुद्धा संयमानेच शिवाजी महाराज तिथून निघाले होते. हा संयम आला कुठून? हा राम रसातून आला. संयमे असा राम आहे. थांबावं लागेल आपल्याला आता, म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की वेळ कमी पडेल. रामचंद्र प्रभू म्हणजे काय? संयम आहे. आता पुढचा जो भाग आहे ना, त्याला फक्त समास पद्धतीने एका वाक्यामध्ये आहे. रामशील आहे. शील म्हणजे काय? चारित्र्य. हा आमच्या भारतीय कुटुंब व्यवस्थेचा पाया जर काय असेल तर तो रामचंद्र प्रभू आहे. विदेशी लोकांनी विचार केला भारतातला आम्ही सगळं घेऊन गेलो, फक्त एक भारतातला आम्हाला नेता आला नाही, आणि ते म्हणजे कुटुंब व्यवस्था. इथं आई आहे, इथं बहीण आहे. बहीण आणि भाऊ एका वयाचे असून सुद्धा त्या तरुण भावासोबत ती बहीण सगळ्यात स्वतःला सुरक्षित महसूस करते. कारण काय? या भारत देशामध्ये झालेला राम. किंबहुना राम ज्या घरामधून गेला आणि ज्या घरांमध्ये रील शिरल्यात, ज्या कुटुंबामध्ये वेब सिरीज शिरल्यात, त्या घरातला राम निघून गेला. किंबहुना आमच्या ह्या सगळ्या कुटुंब व्यवस्था बर्बाद करण्यासाठी बॉलिवूडवाल्यांनी बेडा उचलला आहे. आणि सगळ्या नात्यांना दूषित कसं करता येईल, सगळ्या नात्यांना वासनामय कसं करता येईल, प्रयत्न चाललाय त्यांचा. म्हणून राम जर असेल, राम राहिला तर आमची कुटुंब व्यवस्था राहील. रामचंद्र प्रभू दंडकारण्यामध्ये आहे. आणि त्या काळामध्ये विश्वामध्ये काही ज्या विश्वसुंदरी होत्यात ना, त्यातले एक होती शूर्पणखा. आणि तिथं ते अली बापूजी बोलताय, गदिमांचे शब्द आहेत. कोण तू कुठाला राजकुमार, कुठाला
तरुण आहे. शृंगार भोगण्यासाठी प्रणयाचं वातावरण निर्माण होण्यासाठी आजूबाजूचं वातावरण आहे. राहिली सीता, तिला मी खाऊन टाकते आणि तू आणि मी मजा करूया कुठं अरण्यामध्ये. आजच्या भाषेत बोलतोय ना थोडंसं. तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणतात प्रश्नच नाही, सीतेला सोड, इतर स्त्रियांचा विचार बाहेरून सोड, मनामध्ये निर्माण नाही होऊ शकत. आणि त्याच रावणाला कळालं होतं की विश्वसुंदरी सीता जी अरण्यामध्ये आली आहे. अनेक राण्या आपल्या आजूबाजूला असून सुद्धा अपहरणासाठी निघालेला रावण सगळ्या कुळाचा नाश करून बसतो. रामचंद्र प्रभू मात्र त्यांच्यावर अनेक आकृष्ट होतात, पण त्याही काळामध्ये आपल्या शिलाचा सुगंध सगळ्या भारतवासियांना देतात. संयमे शिले धैर्यच, किती धैर्य आहे. जीवनामध्ये थोडेसे सुख दुःख आले की माणसं गांगरून जातात. रामचंद्र प्रभू सांगतात की ए बेदिन निकल जाएंगे, घाबरू नका. कोरोनासारखा काळ आला होता, माणसं घाबरून गेलेत, पेट्रोल भेटे ना, घाबरलेत माणसं. नका भेटू देऊ, थोडेसे शांत होता येईल. रांगा लागल्यात महाराज. भारत देशामध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल तर भीतीचं वातावरण खूप जास्त तयार केलं जातं, पण धैर्य ठेवा त्या काळामध्ये. रामचंद्र प्रभू आपल्याला सांगतात की जीवनामध्ये धैर्य असावं. किती राहिलेत? 4 मिनिटं राहिलेत. वृत्तांते विवेकिनः, बोलण्याचा विवेक जर पाहायचा असेल तर तो रामचंद्र प्रभूकडे. नमस्कार करतो या भावाला. रामचंद्र प्रभू कसे बोललेत, कसे बोललेत. कौसल्य मातेकडे गेले आणि आता त्यांना थोड्याच वेळामध्ये निघायचं होतं अरण्यामध्ये. आईला माहिती नाहीये. तेव्हा रामचंद्र प्रभूंना कौसल्या माता म्हणते, रामा दुपारी तुझा राज्याभिषेक होणार आहे, थोडेसे फळं खाऊन घे. रामचंद्र प्रभूंना सांगायचं माझा राज्याभिषेक होत नाहीये, मला अरण्यामध्ये जावं लागणार आहे. बोलण्याची कला बघा काय आहे. मैया आप मुझे तात ने पिताजी ने सिर्फ अवध का राजा नहीं रखा, तो बेटा मुझे पिताजी ने जंगल का राजा बना दिया. बेटा मैं जान नहीं पाई तू क्या बोल रहा है. वडिलांना वाटलं राम जर या आसनावर बसला तर फक्त अयोध्येचा राजा होईल, तो जर वनवासाला गेला तर सगळ्या भारताचा राजा होईल. म्हणून वडिलांनी मला संपूर्ण विश्व राज्य म्हणून दिलं. हा बोलण्यातला विवेक आहे. काय गोड आहे. तुम्ही काय बी पॉझिटिव्ह सांगताय आता. हे सगळं सांगून ठेवलंय आमच्या ऋषी मुनींनी. खूप सांगता येईल. वृत्तांते विवेकिनः अन्वेषणे तू शांतीम. सीतेचा शोध म्हणजे शांतीचा शोध आहे. किंबहुना जी शांती आम्हाला अनुभवाला भेटते ना, त्याचं संशोधन रामचंद्र प्रभूंनी करून ठेवलं आहे. आणि सेतुबंधे, श्रीरामांनी सागरावर जो सेतू बांधला ना, ते फक्त दगडा मातीचा सेतू नव्हता. तिथं माणसाशी जोडलेलं ते नातं होतं. मनुष्याचा मनुष्याशी संबंध, मनुष्याचा निसर्गाशी संबंध आणि शेवटी स्वतःशी संबंध हा सेतू आहे. याला म्हणतात राम रसायन. हे नाही राम रसायन जीवनामध्ये आलं की मग राम होता येतं. म्हणून राम म्हणता रामचे होईजे. पदी बैसुनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. इथपर्यंत जर जायचं असेल तर तर्काने जाता येणार नाही. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम. हृदयामध्ये श्रद्धा शांती धारण करावं लागेल, तेव्हा त्या रामरूपापर्यंत जाता येईल. परिणाम काय? राम रसाची चवी आन रस रुचती केवी. सांगे कुमळ दळाचे निताटे, जो जेविला चंद्र किरणे चोकटे, तो राजहंसे काय वाळवंटे चुंबितू असे. राम रसाची चवे आन रस रुचती केवी. आणि महाराज म्हणतात की हा सर्व मला अनुभव आहे, तुका म्हणे चाकुणी सांगे, मद अनुभव आहे अंगे. अशा या रामचंद्र प्रभूंना काही क्षणामध्ये आपण इथं आणूया. मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माई भजन घेऊया. खरं तर 12 वाजता ते व्हायला पाहिजे असं काय, तसं काय लिहून ठेवलेलं नाही. काय मध्यान्ह आहे. आणि मध्यान्ह म्हटलं की तो जो काळ आहे 1 तासाचं प्लस मायनस असतं बरं का. मागे पुढे तुम्हाला जो मुहूर्त दिलेला असतो ना लग्नाचा, ते सोडा. आता तुम्ही लावित नाही ते सोडून द्या, परंतु त्याच्यामध्ये प्लस मायनस असतं. शाळेमध्ये सुद्धा जे माप घेतल्या जातात ना, त्याच्यामध्ये सुद्धा प्लस मायनस थोडंसं दिलेलं असतं तुम्हाला. तसं कीर्तनात जमत नाही लोकांना, पण करूया थोडंसं आपण. म्हणून तो अर्धा 1 तास, याचा अर्थ मी खूप पुढे घेऊन जाणार आहे असं नाही.
पण रामचंद्र प्रभू राम प्रभूंच्या पद्धतीने यायला पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. मग 10 मिनटं तुम्ही मला द्या, नाही दिलं तर ते घेणारच आहे मी आता. आणि श्री राम लल्लांना त्या वैभवाने आपण इथं घेऊन या. मोठ्या प्रेमाने वर हात करूया. हे सिलेंडर आहे, सिलेंडर नाही हा, कारण आता सिलेंडर ऐकू येत आहे, भेटत नाही त्याच्यामुळे. हे समर्पण आहे. आणि रामचंद्र प्रभूंना प्रार्थना करूया की आम्ही तुमच्यापर्यंत नाही येऊ शकत, आमची शक्ती कमी पडते, आपण या, आपण या. त्यासाठी पहिलं भजन आम्ही विठोबा रुक्माई करूया आणि तुम्ही आल्यावर तुमचं करूया. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, आपण जे फुलं वाटतो ना एकाच्याच हातात भरपूर देऊन टाका, म्हणजे ते वाटतील तिथल्या तिथं. कारण रामचंद्र प्रभूंची कथा ऐकतो आपण, रामराज्य थोडंसं दिसायला पाहिजे. हातांमध्ये द्या, ते त्यांची त्यांची वाटून घेतील जास्तीत जास्त. रामचंद्र प्रभूंचं प्रागट्य आजच्या तिथीला झालं होतं. किंबहुना भगवंत जेव्हा येतो त्याला येण्यासाठी काही कारण लागत नाही, कारण तो अकारण करुणा वरुणालय आहे. तरी शास्त्रामध्ये लिहिलेसाठी काही कारण त्याचे सांगितलेत. आवाज न करता आपण हे वाटायचे आणि घ्यायचे पण आहे. आवाज न करता आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचं आपलं रसिकत्व श्रोतृत्व आपण दाखवलं. आता गडबड करू नका, आता राम येणार आहे, आता गडबड करू नका. विठाला 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 कुंडली कबरदा हरी विठोल हरी नारदेव राम विठाला 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. विठाला 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 विठाला. रामचंद्र प्रभूंचे येण्याचे काही कारण शास्त्रामध्ये सांगितले, विशेषत्वाने तुलसी रामायणामध्ये. राम जन्म के हेतू अनेका, रामचंद्र प्रभूंचे येण्याचे वेगवेगळे हेतू सांगितले. 5 हेतू त्याच्यामध्ये आहे रामायणामध्ये सांगितले. पहिला हेतू, भगवंताच्या वैकुंठ भुवनामध्ये उभे असलेले, तुम्ही द्या ना थोडंसं, काय बोलू नका, द्या तुम्ही तिथलं थोडंसं. आता हां घ्या, आता बसा, राहू द्या आता. आणि ते पिशवी खाली ठेवा, ठेवा खाली. बसा, घ्या, बसून घ्या आता. असं पहिलं कारण सांगितलं, वैकुंठ भूमीमध्ये वैकुंठ धामामध्ये राहणारे जय विजय आणि भगवंताच्या दर्शनासाठी निघाले होते सनत कुमार. हरिशरणम 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 या नामाचा जप करत भगवंताच्या दर्शनासाठी ते निघाले. आणि त्या वैकुंठाचे द्वारपाळ आहे जय विजय. या 5 वर्षांच्या मुलांना पाहिल्यानंतर त्यांचा अपमान त्यांनी केला. बऱ्याच वेळेस असं होतं, भगवंताच्या बाजूला राहणारे, संतांच्या बाजूला राहणारे माणसं जर योग्य प्रकारे ज्ञान नसेल तर उद्धट बनतात. आणि आजच्या व्यावहारिक भाषेमध्ये जर बोलायचं तर चहापेक्षा किटली गरम असं होतं बऱ्याच वेळा.
म्हणजे त्या मुख्य महापुरुषापर्यंत ते जाऊच देत नाही सामान्य माणसांना. तसं हे जय विजय द्वारावर उभे होते. आणि या सनत कुमारांना जेव्हा जाऊ दिलं नाही, त्याने सांगितलं देवाजवळ राहून कसं वागावं याची अक्कल नाही, तुम्हाला शाप देतो आम्ही की तुम्हाला तीन जन्म राक्षसाचा मिळेल. म्हणून त्यांना 3 जन्म मिळाले. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू, रावण कुंभकर्ण आणि कंस आणि दंतवक्त. या 3 अवतारासाठी रामचंद्र प्रभूंनी या 3 जन्मासाठी 4 जन्मासाठी भगवंताने 4 जन्म घेतलेत, अवतार घेतलेत. त्यामध्ये नृसिंह आणि वरा अवतार आहे, इथं रामचंद्र प्रभू आहे आणि श्रीकृष्ण भगवंत आहे. हे पहिलं कारण सांगितलं. दुसरं कारण, बऱ्याच वेळा आपण केलेली जी साधना आहे ती साधना आपण जर खूप लोकांना दाखवत फिरलो तर बऱ्याच वेळा पतन होण्याची शक्यता असते. कायम भगवंताच्या भजनामध्ये रममान असलेले काय करा तर राहू द्या ना बरं का. तुम्ही ठेवा ते काय होत आहे. तुम्ही हे सगळं जर करत राहिले तर मला हालतंय सगळं समोर आहे. आपण करूया जमाते कामापुरतं झाला असेल ठेवा, राहू द्या. थोडं त्याचं गांभीर्य ठेवूया आपण, राहू द्या. आता आपण जे बाकीचं नंतर जमा करूया. छान. मला आता कळालं की ते क्रिकेटर जे आहेत ना, त्या स्क्रीनवर जरी काही हल्लं तर ते सोडून देतात, बॉल मागं जातो. म्हणून त्यांना काय बिघडतंय, खेळत राहायला पाहिजे क्रिकेट याने. आता मला कळतं की पुढे जरी हालचाल जर झाली तरी ती धारा तुटून जाते. हां, म्हणून ते अन्यथा मानू नका. थोडं राहिलंय आपलं, थोडं राहिलंय. नारदांनी हिमालयाच्या गिरीकंदरामध्ये कामक्रोधावर विजय प्राप्त करून घेतला होता. पण आपण जे प्राप्त करून घेतले ते इतरांना सांगायला पाहिजे ना. सगळ्यांना सांगत फिरलेत. शंकर भगवंताने सांगितलं, अरे मला तुम्ही सांगितलं पण विष्णू भगवंताला सांगू नका बरं. कथा विस्ताराने आहे. आणि मग जे काम क्रोध जिंकले होते त्याचा अभिमान झाला होता. विश्वमोहिनी नावाचं भगवंताने ते रूप घेतलं म्हणा ना, मायेनं रूप घेतलं. आणि तिथं जाऊन त्या विश्वमोहिनीला पाहिल्यानंतर नारदांना इच्छा निर्माण झाली, आपण लग्न करायला पाहिजे. आता एवढ्या सुंदर मुलीशी लग्न जर करायचं तर आपल्याला सुद्धा सुंदर बनावं लागेल. भगवंताकडे गेले आणि मला सुंदर बनाव दो म्हटले. भगवंताने सुंदर नाही बंदर बना दिया. कारण भगवंत म्हटले लग्न केलं तर आयुष्यभर बंदर बनावं लागेल. चित्त आराधी स्त्रियेचे आणि तिचे छंदे नाचे गारुड काय माकड गारुड याचे जैसे होय. नारदाने सांगितलं तुम्ही मला बंदर केलं ना, माझं लग्न होऊ दिलं नाही ना, मी तुम्हाला शाप देतो की तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रयोग होईल. सांगितलं मला माकड बनवलं ना, तुमच्या साह्यासाठी माकडच येतील. हे दुसरं कारण. तिसरं कारण, वृंदा नावाची पतिव्रता आपल्या पातिव्रत्याच्या महात्म्याने जालंधरला पुष्ट करत होते. भगवंत असं म्हणतात की तुझं पावित्र्य अपवित्र्यासाठी खर्च करते, म्हणून त्या जालिंदरला मारण्यासाठी भगवंताने त्या वृंदाचं पातिव्रत्य भंग केलं. खूप त्याचे वेगळे गोष्टी आहेत, वेगळे त्याचे अर्थ आहेत. आणि तो शाप मिळाल्यानंतर रामचंद्र प्रभूंचं प्रागट्य झालं. 3 कारणं झालेत. चौथं कारण, मनु आणि शत्रुपा यांनी अलौकिक अशी उपासना साधना केली आहे नैमिषारण्यामध्ये. आणि विष्णू भगवंत प्राप्त झाल्यानंतर सांगितलं तुमच्यासारखा मुलगा द्या. भगवान म्हणाले माझ्यासारखा दुसरा नाही, एकमेवा द्वितीय आहे, मी अद्वितीय आहे. चौथं कारण, मनु आणि शत्रुपा यांच्या उपासनेतून उत्तीर्ण होण्यासाठी, त्यांचं फळ देण्यासाठी रामचंद्र प्रभू आलेत. आणि 5वं कारण आहे, प्रताप भानू नावाचा एक राजा त्या काळामध्ये झाला. त्या राजाला ब्राह्मणांचा शाप मिळाला आणि त्यामुळे तो प्रताप भानू रावण झाला आणि त्याचे 2 बंधू कुंभकर्ण आणि बिभीषण झालेत. हे 5 कारण. आणि इकडे वारकरी संप्रदायामध्ये आणि वैदिक परंपरेमध्ये आणि अजून वाल्मिकी रामायणामध्ये अजून एक कारण आहे की श्रावण बाळाच्या आईवडिलांना मारलेला दशरथाने आणि त्यांचाही शाप मिळाला की मुलाच्या विराहामध्ये आम्ही जसा प्राण सोडला तसा तुम्हाला हे पुत्र विराहामध्ये प्राण सोडावा लागेल. अयोध्येचा राजा दशरथ समुद्र वलयांकित अशी त्यांची राज्य आहे, नगरी आहे. आयुष्य उतरणीला लागलं परंतु वंशाला वेल नाहीये, वंशवेल वाढत नाहीये. आणि मग वशिष्ठांकडून प्रार्थना केली आहे.
ऋषी शृंगांच्या माध्यमातून यज्ञ केला. यज्ञाच्या माध्यमातून साक्षात अग्निदेवता चरू घेऊन बाहेर निघाले, प्रसाद बाहेर घेऊन निघालेत. दशरथा घे पायसदा पायसदा तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. त्या प्रसादाच्या माध्यमातून तिन्ही राण्या गरोदर राहिलेल्या आहेत. आणि कुलगुरू वशिष्ठ सांगतात की तुझ्या ज्या राण्या गरोदर राहिल्या, तुझ्या कांता गरोदर राहिल्यात, त्यांना डोहाळे पुसायला पाहिजे असं धर्मशास्त्र आहे. धर्मशास्त्र आहे डोहाळे पुसावे आणि त्यांचे पुरवावे, मनोरथ पुरवावे. किती भारतीय संस्कृती प्रगल्भ आहे. लोक असं म्हणतात की तुमच्या अध्यात्माने स्त्रीला बॅक सीटवर बसवलं. तसं नाही. स्त्रियांचा एवढा मोठा विचार केला जायचा. आणि मग त्या कैकेयीच्या महलामध्ये गेल्यानंतर नामदेव महाराज वर्णन करतात, सुंदरपणाचा अभिमान होतात आणि त्याच्यामध्ये ती गर्भिणी होते. दशरथाला पाहिल्यानंतर पहुडून गेली, झोपी गेली. दशरथाने विचारले काय तुझे डोहाळे आहेत? महाजड डोहाळे एकच आहे की जो ज्येष्ठ आहे त्याला दिगंतराला पाठवावं आणि त्याचा समाचार आम्हाला येऊ नये. अतिशय दुःख दशरथांना झाला. सुमित्राच्या महलामध्ये गेल्यानंतर तिनेही नमस्कार केला होता. एरी म्हणे ऐसे वाटत असे जीवा, आणि ज्येष्ठाची सेवा अहर्निशी रात्रंदिवस मोठ्यांची सेवा करावी अशा प्रकारे. आणि मग अयोध्येच्या माता कौशल्याच्या महलामध्ये दशरथ आल्यानंतर बघतात तर काय विदे अवस्था तिला प्राप्त झालेली आहे. बोलायला लागले. म्हणजे वेळ लागलं की काय हिला भूताने झडपलं की काय? आणि रे धनुष्य मारीन रावणा, काय लंका विभीषणा देईन मी, बोलिला वाल्मिक तैसेच करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. वशिष्ठाने सांगितलं की रामचंद्र प्रभूंचं आगमन हिच्या गर्भामध्ये झालंय, कुठं भांड राहिलंय. आणि मग वर्णन करताय उत्तमा चैत्रमास ऋतुवत वसंताचा दिवस, उत्तम पुरुष येणार आहे. आणि जर उत्तम चैत्र मास आहे, ऋतू वसंताचा दिवस आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये सद्गुण रूपी वसंताचं वर्षावर रामचंद्र प्रभू करणार आहे म्हणून वसंत ऋतू आहे. शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवरते योमी, पूर्ण तिथी नवमी आहे. या नवमी तिथीमध्ये रामचंद्र प्रभू येत आहे. गदी माडगुळकरांचे शब्द आहेत आणि बापूजींचा स्वर आहे. शब्द इतके गोड आहे की नामदेवरायांचे अभंग त्यांनी पाहिले होते. मला ते असं म्हटलेत, मी त्यांची मुलाखत ऐकली होती. गदी माडगुळकर असं म्हटलं की शालेय शिक्षण आमचं तसं कमी झालं, पण आम्ही रात्रीच्या शाळा शिकलो आणि त्या मंदिरामध्ये होत्या आणि त्या शाळेमध्ये रामायण महाभारत वाचल्या जातो. त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो. म्हणून त्यांच्या शब्दामध्ये हे सगळं जसं तसं येत आहे. चैत्र मास शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त वात तरी, गंधयुक्त तरी वात, उष्ण है किती, दोन प्रहरी कागशिरी, सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. शब्द काय गोड आहे, काय गोड आहे. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दीपुने जाय माय स्वतः पुत्र दर्शने, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग
सखे राम जन्मला मध्यान्नासी दिनकर हे चित्त पळभरी होय स्थिर माझे वंशी चक्रपाणी मीच धन्य त्रिभुवनी धन्य मी त्रिभुवनी धन्य मी चित्रिभुवनी माझे वंश चक्रपाणी सूर्यवंशामध्ये रामचंद्र प्रभू होणारा किती मी धन्य किती आनंद सुशोभित दाही दिशा आनंद नरनारी आनंद नर नारी शिष्या त्या काळामध्ये इतरांना झालेला आनंद त्या आनंदामध्ये सगळे सहभागी व्हायचे कारण माणसं निरोगी मनाचे होते सगळ्यांना आनंद झाला आणि इकडे नाही कौशल्येसी भान गर्भी आले नारायण कुठं तिला भान अयोनी संभव प्रगटला राघव आणि नामदेव महाराज बोलताय डोळा नामा म्हणे डोळा जय घोष करूया करणार आहोत आणि आपण रामचंद्र प्रभूंच्या प्रतिमेच्या दिशेनं पुष्पांचा वर्षाव करायचा पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभू रामचंद्र भगवान की हो पवन सुत हनुमान की नवमी तिथी नवमी तिथी मधुमास पुनेता शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रेता राम सिया राम राम सिया राम मध्य दिवस मध्य दिवस आहे आकाशामध्ये सूर्य थांबलाय माझ्या वंशामध्ये रामचंद्र प्रभू होणार आहे हे दोन अवतार एक मध्यरात्री आलाय आणि एक दुपारी आलाय कशासाठी मनुष्य जीवनामध्ये दोन व्यथा मनुष्याला दुपारी आणि रात्री सतवतात दुपारी पोटाची व्यथा दुपारी पोटाची व्यथा आणि रात्रीच्या 12 वाजता कामाची व्यथा रामचंद्र प्रभू म्हणतात माझं नाव घ्याल तर दुपारची व्यथा राहणार नाही आणि श्रीकृष्ण भगवंत म्हणतात रात्री माझं नाव घ्याल तर कामाची व्यथा राहणार नाही म्हणून मध्य दिवस आहे मध्य दिवस शीत न घामा मध्य दिवस शीत न घामा पावन काल लोक विश्रामा राम सिया राम रे रे राम राम सिया राम रे रे राम भूपति राघव राजा राम पतित पावन सीताराम भूपति राघव
त्या रामांचं प्रागट्य हृदयाच्या सिंहासनावर करायचं आहे आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रेमाने त्याला हृदयामध्ये ठेवून त्याचं गुणगान गायचं आहे. रघुपते राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपते राघव राजा राम पतित पावन सीताराम. अल्ला हे नाही बरं याच्यामध्ये हे आणून घातलं नंतर. हा हेच आहे क्या बात आहे. मग हीच रामनवमी आहे खरं. रघुपते राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपते राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. अवध में हो रही जय जयकार कार कार कार. आता तिकडे अवध भूमीमध्ये अवध में अवध में अवध में अवध में हो रही जय जयकार कार कार. अवध में राम आए हैं असा आनंद उत्सव सगळ्यांनी केला. रामचंद्र प्रभू प्रगट झाले किंबहुना त्या रामचंद्र प्रभूंना आपल्या हृदयामध्ये प्रगट करायचं आहे. आणि भौतिक दृष्टिकोनातून चैत्र मासामध्ये ही रामनवमी साजरी करायची आहे आणि जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला करायची आहे. असा आपला प्रत्येक क्षण उत्सवमय आणि आनंदमय व्हावा अशी रामचंद्र प्रभूंच्या चरणी प्रार्थना करूया. आणि ज्या संतांनी ही दृष्टी आपल्याला दिली आहे मोठ्या प्रेमाने त्यांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. झालेली शिवा हरीश्वरांच्या चरणी आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी आणि आपल्या सगळ्या स्त्री पुरुषांच्या रूपाने नटलेल्या रामचंद्रांच्या चरणी हे समर्पित करून सगळ्यांसाठी सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखम आपणूया. त्याचा अर्थ सगळ्यांना चांगलं पाहायला भेटावं, चांगलं ऐकायला भेटावं आणि एवढंच नाही तर भरपूर सिलेंडर पण भेटावं. असं पण पेट्रोल डिझेलचेही त्रास होऊ नये आणि सगळं जीवन सुरळीत चालावं. किंबहुना सगळा देश सगळं विश्व होरपळतंय आगीमध्ये. आज आम्ही भारत देशामध्ये रामनवमी साजरी करतोय यातूनच लक्षात आहे की भारत नक्की विश्वगुरू होणार आहे. शंका नाही त्याच्यामध्ये, काय नाही त्याच्यामध्ये शंका. किंबहुना सगळ्या जगाला हे नजर देणारं हे आमचं तत्वज्ञान आहे. म्हणून सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखम आपणूयात. त्या रामलल्लाचं उराउरी भेट आमच्या जीवनामध्ये एकदा तरी व्हावी अशी रामलल्लांच्या चरणी प्रार्थना करून या सेवेला पूर्ण